पहिला चेंडू नो आणि त्यावरती एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा चेंडू जर पाहिला तर थोडा मात्र बाहेर टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एकही चेंडू अजूनपर्यंत झाला नाहीये. 3 धावा झाल्या दफलकावरती. की वीर संभाजी संघ कुठेतरी मात्र पहिला बॉल आता मात्र हाताळण्यात आला. फलंदाजी मार्गवरती हर्ष. पुन्हा एकदा जर पाहिलं तर नो बॉल. पंचाने पुन्हा एकदा घोषित केलं नो बॉल. कुठेतरी मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन ज्या पद्धतीने मात्र आपल्याला फिल्डिंगचे रूल्स सांगितले गेले आहेत ते फॉलो करून आपल्याला मात्र खेळायचे आहेत आणि त्याचसाठी दिला गेलेला हा नो बॉल. इकडे मात्र नाही आहे आताचा डॉट बॉल आहे. पहिले तर पुन्हा एकदा नो बॉल करण्याचा नो बॉल केला. गोलंदाजाला कुठेतरी मात्र नियंत्रण कळत नाहीये. स्कोर झालाय 5. माफ करा 4 धावा झाल्यात. 2 चेंडू आणि 4 धावा झाल्यात. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्ष स्ट्राईक वरती आहेत. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा संधी. तितक्यात मात्र 1 रन कंप्लीट होत आहे. मागची मॅच जर पाहिली तर पहिल्या इनिंगमध्ये जास्त धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर डिफेंड करण्यासाठी पुन्हा अगदी शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न केले जरूर, परंतु मात्र अगदी 10 रन शॉर्ट पडले. हा चेंडू अगदी ब्लॉक होलमध्ये. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल होतोय. नक्कीच कुठेतरी अवंतर चेंडू नंतर आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाजीकडनं दिसते. डावकुरा गोलंदाज आहे आणि तिकडे मात्र अगदी चांगली लाईन वापर केली जाते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाईडच्या थोडंसं मात्र बाहेर टप्पा टाकण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र बॉल चांगला वळण घेतोय. आतमध्ये आणतायत गोलंदाज त्याला. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा. पुन्हा एकदा जर पाहिलं तर टॅप केला मैदानाच्या समोरच्या दिशेने. 1 रन मिळतं. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्यात 6. आपले स्पॉन्सर जर पाहिलं गेलं तर आशा डायग्नोस्टिक, त्यानंतर वूप फॉरेस्ट, मोबाईल वर्ल्ड, मेडिलॅब, दार्जू 9, गगनगिरी मेडिकल, जय शेमकरी मा मोबाईल शॉप, लक्ष फायनान्शियल सर्व्हिसेस बाय नितीन वरांडेकर. त्याचसोबत जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, आर्य IBMS एंटरप्राइजेस, श्री महालक्ष्मी संस्थान यांच्या वतीने मात्र जी स्पॉन्सरशिप आपली लाभली गेली आहे त्यांचं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक हार्दिक आभार. त्यांच्या सपोर्टने ही टुर्नामेंट आज अगदी चांगल्या पद्धतीने इकडे मात्र सुरुवात या टुर्नामेंटला झाली आहे. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे प्लीज. AB. इकडे पाहिलं तर यावेळेस ताकदीने खेळलेला फटका. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार येतोय. लगातार 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या अगदी समोरच्या दिशेने खेळलेला फटका 6 धावा देऊन जाणार आहे. ना एकदा जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. मिस टाइम स्ट्रोक. किचा बॅट आणि बॅटमध्ये चांगला संपर्क गल्ला नाहीये त्यामुळे मात्र 1 धाव इकडे मात्र मिळते. आताच्या मात्र ओव्हरच्या माध्यमातून एक डिक्लेअर रन देखील मिळत आहे. अशा प्रकारे 2 रन्स या बॉलवरती मिळत आहेत. तर फलक पुढे जाईल. व्हाईट बॉल. अशा प्रकारे धावा झाल्यात आता 15. पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगला वळण देत आहे झेंडूला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर आपली ओव्हर इकडे चांगल्या पद्धतीने AB यांनी संपवली आहे. एक षटकार आला जरूर पण त्यानंतर चांगलं वळण इकडे आपल्या सर्वांना मात्र दाखवलं आहे आणि धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 15 वरती.
पहिला तर पहिला चेंडू सुजल यांच्या गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल. पाहिलं तर पुन्हा एकदा नो बॉल आणि त्या बॉलवरती नक्कीच चांगला फटका इकडे मात्र खेळण्यात आलाय. 2 रन आता मात्र मिळत आहेत. अजूनपर्यंत एकही विकेट मिळाला नाही. या विकेट जरी मिळाला नसला तरी मात्र रन्स थोडेसे मात्र कमी झाले 2 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क घडला नाही. जिकडे मारायचा होता तिकडे बॉल जात नाही आहे आणि वेगाचा वापर इकडे नक्कीच सुजल करतायत. पहिले 2 चेंडू नक्कीच नो बॉल करण्यात आले आणि त्यानंतर जर आता धावफलक जर आपण पाहिलं तर 19 अजून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूवरती इकडे मात्र जास्तीत जास्त धावा मोरिया नाईन संघाला कराव्या लागणार आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट लागला नाही आहे. एक सिंगल रन इकडे मात्र पुन्हा एकदा कंप्लीट होतोय. 20 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पुन्हा एकदा जर पाहिलं तर नो बॉल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल इकडे पाहायला मिळतोय. तिचा लाईनला कुठेतरी मात्र स्पर्श झाला. इकडे मात्र ताकदवर फटका की चांगली रिस्ट मुवमेंट इकडे मात्र फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. चांगला संपर्क करतायत. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये देखील एक चांगला फटका मिनेश यांच्याकडून आणि संघाची धावफलक वरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 27. अजूनपर्यंत एकही धक्का त्यांना मात्र लागला नाही आहे. तीच एक चांगली गोष्ट आणि एकदा सिंगल रन इकडे मात्र इझिली कंप्लीट होतोय. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मिस फिल्डिंग. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा करावा लागणार आहे सुजलला. धावफलकावरती धावसंख्या वाढते. ती जाऊन पोचते ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा पाहिलं तर वाईड आणि यावेळेस वाईड +1. शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. स्कोर झाला आहे 32-32. पुन्हा एकदा वाईट बॉल. फुलटॉस चेंडू त्यावरती इकडे मात्र चांगला फटका जरूर खेळलाय परंतु बाउंड्री लाईन जवळ चांगली झेल पकडली जाते. अशा प्रकारे 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 33. पहिला धक्का बसतोय मोरिया 11 संघाला. इकडे मात्र सुरुवात होते 4थ्या षटकाला वाईड बॉलने 34 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात निलेश यांना आमंत्रित केले गेले आणि इकडे मात्र चांगला फटका अगदी या बाहेरूनच सेट होऊन आले आहेत फलंदाज आणि पहिल्याच बॉलवरती बिगिट केलाय. षटकार इकडे मात्र 40 धावा माफ करा 41 धावा झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाईट बॉल निलेशकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न दोन्ही फिल्डरच्या मधून कोणताही इकडे मात्र कनेक्शन नव्हतं.
कॅचची संधी झाली असती परंतु फिल्डरने प्रयत्नच केले नाहीयेत तिकडे बाउंड्री लाईन जवळ. षटकार येतोय. 3 चेंडू झाले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 48-48. मागच्या मॅचमध्ये 56 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये देखील एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी मात्र एक्स्ट्रा रन्स आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता षटकार पण चांगले मारले जात आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. 49 धावा झाल्यात. शेवटचे 2 बॉल निलेश यांना मात्र चांगले करावे लागतील. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाईट बॉल. या ओव्हरचा तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रत्येक मॅचमध्ये आपण एक्स्ट्रा रन्स थोडेसे मात्र पाहिले आहेत. एक्स्ट्रा रन्स जास्त आपण पाहिले नाही ते म्हणजे अनिकेत जाधव. नक्कीच मागच्या मॅचची जी शेवटची ओव्हर होती त्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स नाही आले. षटकार आले 3. येस रन झालेत 51. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. शेवटचा बॉल इकडे मात्र चांगलं कडिक्शन आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इकडे मात्र समाप्त झाला. 4 षटकानंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 52. जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष आहे. 53. तुषार आपण माईकशी संपर्क साधायचा लवकरात लवकर. चला मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. वीर संभाजी संघ चला लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानाच्या आत पाठवा. जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष असणार आहे. चला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आपल्याला इनिंग 20 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहे. जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष असणार आहे. तुषार आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर चला मॅचला सुरुवात होते. 53 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू अगदी खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. 1 रन मिळतोय.
पुन्हा एकदा जर पाहिलं तर सुरुवात चांगली होती देवेंकडनं. हा चेंडू कुठेतरी मात्र डावे एसटीच्या बाहेर गेला. वाईट बॉल पंच घोषित करतायत. एक चेंडू आता धावा झाल्या 3. जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं तर 53 धावांचं लक्ष आहे. 53 धावांचं लक्ष कशा प्रकारे वीर संभाजी संघ पार करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच बघण्यासाठी असेल. आणि इकडे मात्र पहिला धक्का बसतोय. अगदी पहिला चेंडू चांगला, त्यानंतर जर पाहिलं तर 2 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात आणि आता मात्र तिसऱ्या बॉलवरती विकेट येत्या. पहिला धक्का बसतोय वीर संभाजी संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जर पाहिलं तर 3 अवांतर धावा देखील होत्या. पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाईट बॉल. हा चेंडू चांगला. किस्सा बॅट्समनला कोणत्याही प्रकारे तिकडे मात्र चान्स मिळाला नाहीये फटका खेळण्याचा. इकडे मात्र मैदानाच्या समोरच्या दिशेने आणि अजून एक विकेट इकडे मात्र माघारी परत द्या. सुजलला मैदान सोडावं लागेल. फलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 4 चेंडू 4 धावा झाल्यात आणि 2 विकेट इकडे मात्र माघारी परतलेत. नवीन फलंदाज AB मैदानाच्या आत येत आहेत. पहिलाच बॉल कुठेतरी मात्र बॅटची कट आणि बॉल निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 रन मिळतोय. 5 चेंडू आणि 5 धावा आणि चांगली गोलंदाजी आपल्याला इकडे पाहायला मिळते देवेन यांच्याकडून. 2 विकेट मिळवल्यात. त्याचसोबत जर पाहिलं तर एकही मोठा फटका खेळण्याचा चान्स देखील दिला नाही आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा करावा लागणार आहे देवेनला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॅट्समन आणि कीपर दोघेही बीट होत आहेत. डॉट बॉल होतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटक संपल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावांवरती इकडे मात्र 2 गडी बाद. वीर संभाजी संघ जिंकण्यासाठी अजून 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. 47 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स. म्हणजे आता कुठेतरी मागची मॅच देखील आपण अशीच पाहिली. 18 चेंडू 47 धावा जिंकण्यासाठी हव्या होत्या. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर देवा आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर अनिकेत जाधव यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंग टीम आपण लक्ष द्या. बॉलरचं प्रत्येक ओव्हरला आपण नाव सांगायचं आहे. पाहिलं तर पहिला चेंडू खूप चांगला. श्रीगण तरुण मित्र परिवार आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर दार्जिलिंग 9 यांच्या माध्यमातून भव्य टर्फ क्रिकेट स्पर्धा 2025 चं आयोजन या टर्फमध्ये करण्यात आलं आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस तुषारचा हा चांगला फटका. बॉल चाललाय सीमापार. षटकार येतोय. इट्स अ फाईट करावा लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 रन येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॅक टू बॅक सिक्सेस. कीच बाउंड्री रोप जवळ तिकडे वरत पण आहेत. ते देखील जराशी खुश झाले असतील आपल्या पप्पांची बॅटिंग पाहून. तुषार यांचे बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच संघाला थोडेसे मात्र मदत होईल आणि अशाच प्रकारची बॅटिंग त्यांच्याकडनं मात्र त्यांची टीम अपेक्षा करत असेल. स्कोर जर पाहिलं तर 19-19. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूवरती जर पाहिलं तर 1 निर्धाव चेंडू, 1 नो बॉल, 2 षटकार. बघूया पुढचे 3 चेंडू कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करतील. इकडे पाहिलं तर बॉल थोड्या वेळासाठी हवेत होता. सिंगल रन. आता एबीला काय करायचं. एबीला जास्तीत जास्त स्ट्राईक मला असं वाटतं की तुषारला द्यावी लागेल आणि परंतु ते आपल्याला खोटं ठरवत आहेत. ते म्हणतात माझ्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तुषारला स्ट्राईक देईनच. त्याचसोबत जर पाहिलं तर मी देखील मोठे फटके खेळू शकतो आणि इकडे मैदानाच्या अगदी समोरच्या बाजूने आपल्या ताकदीचा वापर करून इकडे मात्र एबीने देखील षटकार ठोकला
आणि धावफलक नक्कीच पुढे नेत आहेत. धावा झाल्यात आता धावफलकावरती 26-26. बॉलवरती इकडे मात्र एबीची विकेट आता मात्र परत आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्या धावफलकावरती. 26 जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती जिंकण्यासाठी इकडून जर पाहिलं तर 27 धावांची गरज आहे. 27. चला जास्त वेळ घेऊ नका बॉलिंग टीम आणि प्रॅक्टिस करू नका मैदानाच्या आत. चला जिंकण्यासाठी या 27 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. गोलंदाजाचं नाव कळवायचे प्लीज बॉलिंग टीम. ऋषी आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकवरती तुषार आहेत ज्यांनी मात्र 2 षटकार मागच्या ओव्हरमध्ये मारले आहेत. आता 12 बॉलमध्ये 27 रन करणं गरजेचं आहे इकडे वीर संभाजी संघासाठी. इकडे पाहिलं तर पहिला चेंडू बरोबर ब्लॉक होलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली हाईट आहे ऋषीची आणि आपल्या हाईटचा वापर करून आपल्या वेगाचा वापर करून इकडे मात्र पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने केलाय. निलेश इकडे पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन आणि चुकी झाली आहे फिल्डर हर्ष कडून. कॅचची संधी होती, कॅचची संधी नुसती हिरावली नाहीये तर षटकार देखील आलाय. धावा आता मात्र पुढे जात आहेत. 32 धावा झाल्या. जिंकण्यासाठी आणखीन 21 धावांची गरज आहे. यानंतर 10 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी आणखीन हव्या आहेत. तुषारचा हा तिसरा षटकार त्यांना मात्र मिळतोय. जिकडे विकेट जायला हवी होती तिकडे मात्र षटकार आलेला दिसतोय. बघूया आता तुषार या संधीचं सोनं कशा प्रकारे इकडे करतोय. जीवनदान त्यांना नक्कीच भेटलंय. पुन्हा एकदा जर चांगला पाहिलं तर फटका चांगला होता परंतु मात्र रन एकही घेतला नाहीये. मॅचचं समीकरण जर पाहिलं तर 9 बॉलमध्ये आता 21 रनची गरज आहे. 21 रिक्वायर्ड फ्रॉम 9 बॉल्स. ऋषी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र फ्लोअर फुल टॉस आणि गतीमध्ये परिवर्तन जेव्हा जेव्हा केलंय तेव्हा मात्र तुषारने अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना मात्र ओळखलंय. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता मात्र बॅक टू बॅक कॉन्सिक्युटिव्ह 6 इकडे मात्र तुषारच्या बॅटमधून. जिंकण्यासाठी आणखीन 15 धावांची गरज 8 चेंडूंवरती. हा बॉल जर पाहिला तर नो बॉल करण्यात आलाय. पंचांना विनंती आहे जी क्रीज आहे ती आपण थोडीशी नीट करून घ्या. चला जिंकण्यासाठी आता 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. आठ बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका आणि 1 रन कंप्लीट केलेला आहे. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 13 धावांची गरज.
यानंतरची मॅच नक्कीच या चालू मॅचमध्ये विजेता संघ आणि स्ट्रायकर्स 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा, इकडे पाहिलं तर नो बॉल करण्यात आला. रनआउटची संधी, नो बॉल आणि 1 रन मिळालाय. आता 7 बॉल आणि 11 रन जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका, रनआउटची संधी. यावेळेस जर पाहिलं तर तुषारची विकेट भेटली असती, परंतु दुसऱ्या ठिकाणी मात्र रनआउट घेण्याचा प्रयत्न आणि 1 रन अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट होतोय. आता मागचं समीकरण शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचतंय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 रनची गरज. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये आता 10 रनची गरज आहे. बॉलर नेम प्लीज सांगायचं आहे. विक्रम. चला, विक्रम वरती इकडे मात्र टीमने जबाबदारी सोपवली आहे. 6 चेंडू 10 बॉल. इकडे पाहिलं तर डेड बॉल. पहिला चेंडू नक्कीच अवांतर गेला असता, परंतु स्टंप पडल्या कारणाने डेड बॉल इकडे मात्र घोषित केला जातोय. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण 6 चेंडू आणि 10 वरती जाऊन पोहोचलंय. तुषार स्ट्राईक वरती आहेत, ज्यांच्या बॅटमधून एकूण 4 षटकार या मॅचमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. इकडे पाहिलं तर हा 5वा षटकार जाण्यापासून थोडासा लांब राहिला, चौकार आलाय. मॅचचं समीकरण 5 चेंडू आणि 6 धावांवरती जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर कॅचची संधी होती, 1 रन मिळतोय. 4 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी हवेत. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो, पाऊस चालू झाला, त्यामुळे फिल्डिंग आपण थोडी जपून करा. बघा, कोणत्याही वेळी पावसाच्या क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या हातामधून बॅट सटकू शकते, त्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्या. इकडे पाहिलं तर हा डॉट बॉल आणि मॅचचं समीकरण आता जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. किंवा मॅच कुठपर्यंत जाईल. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला आहे का? बघूया काय निर्णय असेल. पंच आता आपला निर्णय देऊ दे मित्रांनो. नॉट आउट आहे. 2 बॉलमध्ये 4 रनची गरज, म्हणजे कंपल्सरी आता 2 रन. दोन बॉल जिंकण्यासाठी 4 रनची गरज. 2 बॉल अगदी चांगल्या पद्धतीने मात्र विक्रमने केले आहेत. बघूया आता शेवटचे 2 बॉल, त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी, प्रेशर बॅट्समॅन वरती. इकडे पाहिलं तर बॅटची एज, आणि इकडे पाहायला मिळालं तर तुषार नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. 4 बॉलमध्ये 5 रन हवे होते, आता 1 बॉलमध्ये 3 रन हवेत. येस, लास्ट बॉल टू गो अँड 3 रन्स टू रिक्वायर्ड फॉर विनिंग दिस मॅच. बघूया, निलेश वरती जबाबदारी आहे. विक्रमने अगदीपर्यंत जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर इकडे मात्र सुंदर कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला. जेव्हा जेव्हा मात्र तुषार नॉन स्ट्रायकर एंडला आलेत, तिकडे मात्र फलंदाजाला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क घडवायला दिला नाही आहे. बघूया, निलेश स्ट्राईक वरती आहेत. 1 बॉल जिंकण्यासाठी 3 रन. इकडे पाहिलं तर वैयक्तिक जवळपास 30 धावा तुषारने केल्या आहेत या मॅचमध्ये. एकूण जर पाहिलं तर 4 षटकार 1 चौकारच्या मदतीने 30 धावा तुषारने केल्या. आणि त्यानंतर आता पाहूया शेवटच्या बॉलवरती ही मॅच कोण जिंकेल, वीर संभाजी का मोरिया 11. शेवटचा बॉल, इकडे पाहिलं तर चुकी झाली आहे. आणि काय घडलंय, 1 बॉल 3 ची मॅच. 1 बॉल 1 वर आली आहे, परंतु आता बॅट्समन कोणता स्ट्राईक वरती असणार आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे.
एक बॉल 1 रन आता जिंकण्यासाठी हवाय. चुकी झाली आहे विक्रमकडनं. 1 बॉल 3 रन हवे होते. आता वाईट टाकलाय. त्यानंतर जर पाहिलं तर फक्त 1 बॉल मध्ये 1 रन करायचे आहे आता. एक बॉल 1 रन. निलेश स्ट्राईक वरती. चेंडू चांगला टॅप केला. यशच्या हातामध्ये चेंडू जात होता. तितक्यात जर पाहिलं तर 1 रन कंप्लीट झालाय. नक्कीच शेवटच्या बॉलवरती देखील चांगला बॉल होता. फिल्डिंग कडनं जास्त अपेक्षा होत्या, परंतु फिल्डिंगच्या हातातून देखील बॉल निसटतोय आणि अशा प्रकारे वीर संभाजी संघ आपली मॅच जिंकतायत. चला यानंतर टॉस साठी यायचंय स्ट्रायकर्स 11 आणि वीर संभाजी संघ.